बया 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 मला पंढरीला नेलं ग बया 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 पंढरीला नेलं ग बया 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 पंढरीला नेलं ग बया 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 ताली 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 ता या पंढरीची वाटण गोड चलता चलता पायाला आले की बोल टाळ मृदुंगाची घाई माझे कपाळ उडले की बाई ताली 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 कर या यस या तर निर या यस या तर निर ए मला नाही केलं बया 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 मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया लिलाव करण्याची पद्धत असतील लिलावात पुकार किती वेळा होतो 3दा तिसरा पुकार झाल्या परत बाकीच्यांनी डोकं लावायचं तसं वेद शास्त्र पुराण संत जपी तपी ऋषी मुनी वैष्णव सगळ्यांमध्ये नामदेव महाराजांनी साधुत्वाचा लिलाव मांडला आणि सगळ्यांच्या समोर पुकार केला साधू थोर जाना एक पहिला पुकार आहे का कुणाचं काय म्हणणं वेद शास्त्र तुम्हाला लढायचंय का साधूला चॅलेंज द्यायचंय का वेद म्हणले नको का वेद शास्त्र देते ग्वाही म्हणते ज्ञानाबाई वेद शास्त्रानं संतांना साधूला ज्ञानोबरण आई मानले गप मरून पडा म्हणले येडेवणी करू नका दुसरा पुकार साधू थोर जाना दोन सगळ्या देवाला सांगितलं द्यायचंय का साधूला चॅलेंज देवापेक्षा साधूच थोडं तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळीन झालो हे निराळी ठेवून अशा दुसरा पुकार झाला कुणीच काय बोललं नाही आणि नामदेव महाराजांनी तिसरा पुकार केला साधू थोर जाना 3 कुणीच काय बोललं नाही लिलाव 5 झाला आणि सर्वांनी मोठे ठराव मान्य झाला की या कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ साधू आहेत विडवलं अशा साधूच्या दरबारात ही सेवा आहे साधूच कुणाला म्हणायचं संतच कुणाला म्हणायचं ते तर आजच्या अभंगात नाही चित्ते नाही ज्याच्या चित्तामध्ये तिळ मात्र सुद्धा आशा नाही इच्छा नाही अपेक्षा नाही निर्मोह ज्यांचं जीवन आहे ते खरे साधू ज्ञानोबाने कोबी दिली बा मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण पारता तो संन्याशी जाण निरंतर मी माझा जो विसरून गेला म्हणजे देहावर सुद्धा ज्यांची आशा नाही ते खरे संत आहेत विडवलं संतांच्या चित्तामध्ये आशा नाही म्हणून तर जगद्गुरु तुकोबांना छत्रपती राजाने परीक्षा घेण्यासाठी धन पाठवलं तुकोबांनी स्वीकारलं का नाही दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे सोने रुपयामा मृतिके समान माणिक पाषाण खडे जैसे का आशाच नाही इच्छाच नाही लोभ नाही चित्ते नाही आस आशाच नाही ते संत आहेत ते साधू आहेत माझ्या किती निर्मोह त्यांचं जीवन असतं ऐका नामदेव महाराजांची परिस्थिती घरची जर बघितली तर जरा नाजूकच होती पण अध्यात्माच्या बाबतीमध्ये त्या संपत्ती त्यांचा कोणी हात धरायचा नाही आवाज द्या थोडा चित्ती नाही आस ह्याच्यावर सांगतो बरं का बरं आता नामदेवरांचं 24 तास भजन चालू आहे पण संसार चालवायची जबाबदारी राजाई मातेवर आहे ना मालक दिवसभर घरी नाही भजन करते 4 मुलं आहेत सगळा परिवार आहे चालवायचा कसा ग्रहलक्ष्मी सुद्धा भाग्यवान असावी लागते नामदेवरांचा संसार नामदेवरांचा परमार्थ जर कुणामुळे झाला असेल तर तो राजाई मातेमुळे झालाय आणि शेतकऱ्याची बायको मी तर म्हणतो साक्षात लक्ष्मीच हे मान्यच करावं लागेल कारण शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही लोभ नाही मानाची अपेक्षा नाही इको थोडा कमी ठेव बोलताना आवाज द्या शेतकऱ्याच्या नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही चुकून झाली नवरा ठोका टाकू द्या फुसफुस करती रुसून जाती दारा काढाय परत महागारी शेजाऱ्याने म्हणे 1.5 महिना येणार नव्हते 1.5 तासात कस काय आले म्हणे त्यांचं ऐकून का दुधाचं नुकसान करू का मग मर कर काम सुट्टत नाही बोलण्याशिवाय तर राहत नाही आपल्या जी कडक टोप्यात ना पुरुष मंडळींच्या ही महिलांच्या जीवावर आहे कधीतरी त्यांचा सुद्धा आभार मानायला शिका हे सत्यच आहे मान्यच केलं पाहिजे
आणि महिलांवर टीका करण्याचा अधिकार कुणाचाच नाही. आमच्यातले बी काय काय महाराज मंडळी म्हणतात की एखादी गोष्ट जर महिलांना सांगितलं तर त्यांची गोष्ट पोटामध्ये राहत नाही. अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काही राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं मग जन्माला यावं लागलं. देव जरी असेल तरी काय डायरेक्ट आला का काय? नो, अगोदर देव की मातेच्या कुशीचा आधार घ्यावा लागला. आणि प्रभू रामचंद्राने सुद्धा पदर पसरला कौशल्या मातेच्या पुढे. तुमची कुस मला 9 महिन्यासाठी दान देताल का? ही स्त्रीची ताकद आहे विडल. म्हणून तर तू गोबारा म्हणले पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे तुम्ही लक्ष्मीच आहेत बरं का. हा, महिला मंडळांना काय इतकं कमी समजू नका. देश तुमच्या ताब्यात आहे. द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती, पंतप्रधान हा मालक नसतो. मोदी साहेब पंतप्रधान आहेत, राष्ट्रपती खरा बॉस आहे. देश तुमच्या ताब्यात आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान होऊन गेला. पाय लक्ष्मीचे हाती, म्हणून तर सरकारने तुम्हाला पगार सुरू केलाय. 1.5 घ्या पण गप बसा. बहिणी नुसत्या बहिणी राहिल्या नाही, त्या लाडक्या बहिणी झाल्या. ते 9-9 हजार घेऊन कीर्तनाला आले तर इतक्या सोप्यात का ह्या? एकच हप्ता लेट झाला तर पार मरायला लागल्या होत्या. मलाच काय काय फोन करायचे, माऊली पुढचं. आता म्हणलं मी मंत्रिमंडळात आहे का? त्यांचा तर अजून विस्तार फिस्तार होऊन दे ना. त्यांचे बी इतके आले, त्यांची त्यांना कळलं ना कोणाला बसवान कोणाला हसवाव. त्याच्यामुळं हा इतक्या दिवस मी फक्त ऐकून होतो येड्या बहिणीची येडी माया. पण बहिणीची किती येडी माया आहे ते अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं महिना बरोबर. 1 साइड कार्यक्रमच करून टाकला लाडक्या बहिणींनी. लाडकी बहीण दाजी मेला कागद वागू वागू. जाशी तू ते घरी, जाशी तू ते घर. त्याला वाटायचं तेवढंच प्यायला पिला होत्या ना. अरे 1.5 तुला कुठं पुरत असतात का महिन्याला? तुला दिवसाला 1.5 लागत येत इथं. लाडकी बहीण चांगली योजना आहे, फक्त आता शेवटपर्यंत ठेवली पाहिजे विठ्ठल. स्त्री शक्तीचं योगदान मान्य केलं पाहिजे. नामदेव महाराजांचा संसार राजा मातेमुळे झाला आणि लय मोठ्या घरचे होते हो. बिदरचा बादशाह, त्यांच्या दरबारात बाबूशेठ नावाचे सावकार होते. त्यांची ती कन्या होती. आयुष्यभर राज ऐश्वर्या जीवन जगलेली कन्या. नामदेव महाराजांच्या घरी आलं, खायलाच काय नव्हतं. इतक्या मोठी होती पण इतक्या सामान्य घरी दिली, पण संसार कडलाच नेऊन दाखवला. तिला भाग्यलक्ष्मी म्हणायचं माय बाप. बापाची इष्ट तिकडं माझा बाप असा आणि मावा असा, इकडं वाय वाय करायचं नाही. हे आता सुद्धा लक्ष्मीने ध्यानात ठेवा. आमच्या ना माहेरचं ग बस, इकडं सांगू नको. ते 2 भाग आहेत वेगळे, माहेर वेगळं सासर वेगळं. ती खरी लक्ष्मी म्हणायचं. इतक्या श्रीमंत घरची कन्या. नामदेव महाराजांचा संसार कडला नेणं एवढी सोपी गोष्ट आहे का? प्रसंग आल्यावर खायला सुद्धा काय काय नव्हतं. असे काय काय दिवस. नामदेव महाराज 24 तास भजनामध्ये दंग आहे. चित्ती नाही आस हे चालू आहे. बरं कोणी पैसे दिले तर घेत नव्हते नामदेव महाराज. बरं आता पोट चालवायचं म्हणल्यावर त्याची तर गरज आहे ना. काय झालं, राजाईची एक मैत्रीण होती पंढरपूरमध्येच. ती परीसा भागवतची धर्मपत्नी होती. आणि परीसा भागवतावर रुक्मिणी मातेची कृपा झाली होती. परीसा भागवताला रुक्मिणीनं परीस दिला होता. कारण पैशाचं काम लक्ष्मीचं आहे ना. पांडुरंग ही भक्ताला असाच मोकळा ठेवीत असतो. बुकान माळ रुपडी देत नाही व पांडुरंग, फक्त आशा बघू करू. ही देवाचं आणि राजकारणाचं सारखंच काम आहे. ह्या निधीतून टाकू, त्या निधीतून टाकू. रुक्मिणी खरी पॉवरफुल. आज सुदामाला सोन्याची नगरी सुद्धा कुणी दिली? कृष्णाने. हे इमारणाचं चिकट आहे राव. सुदामाचे कपडे सुद्धा देवाने घरी गेले काढून घेतली. सुदामा कपडे काढून ठेवू.
तुला जमणार नाहीत म्हणले. इतका तर देवचे देव कुठे देत असतो का सोन्याच्या नगरीने फिगरे. सोन्याची नगरी लक्ष्मीने दिली. शेवट म्हणले आले तर आता तुमचं औषण करते. हात लक्ष्मीचा आहे असा दाबून गण लावला. इकडं गंधन तिकडं सोन्याची नगरी संगच ही लक्ष्मीची ताकद विडवलं. देव काय देत नाही आवाज थोडा. आणि लक्ष्मीकडे पैशाचं काम आहे. पण पैसा म्हणजे सर्वस्व असंही काय नाही बरं का. लक्ष्मीची आणि विष्णूची एक दिवशी अशी बोलता बोलता भांडणं लटकली. आणि लक्ष्मी म्हणली मालक तुम्ही किती बी येड्यावानी करा माझ्याशिवाय तुम्हाला किंमतच नाही. आणि नाहीतरी किंमत पैशालाच आहे ना. सब पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई. अपने पुलों में पैसा है तो सब लोग मिट्टा बोले. पुलों में पैसा निकल गए तो कोई नहीं सलाम करे साले. सब पैसे के भाई. कोण खातो. तुमची परिस्थिती जर नाजूक असेल ना जवळची माणसं सुद्धा लांब जातात. आणि तुमच्याकडे खपक्याचा खपक्या पैसा आला तर लांबचे सुद्धा म्हणतात आमच्या जवळचा पाहुणा आहे तो. आणि तुमची परिस्थिती भिकार असेल तर जवळचे सुद्धा म्हणतात नाही नाही आमचं लांबू नाही. अरे सखाय रे का नोटा पैशाला किंमत आहे. लक्ष्मी म्हणले तुमच्यापेक्षा माझ्यामध्ये ताकद जास्त आहे. लक्ष्मीने असं म्हणले. विष्णू म्हणले दाव तुझी ताकद. म्हणले बघा माझी ताकद. काय झालं एका गावातून एक प्रेत यात्रा चालली होती. लक्ष्मीने एका मिनिटात चुटकी वाजवली. प्रेत यात्रा नसता पैशाचाच पाऊस. आता पैशाचा पाऊस पडल्यावर लोक दम काढत असतात का. खांदेकरीन हिंदी काय त्यांना घेणं देणे. कुणी मरा नका ती भावकी म्हणजे लई याडमाट खेळ असतो. झाड झाला म्हणले नोट्याच्या मागे पळा. सगळीच धावली हो. अख्ख्या प्रेत यात्रेत नुसता राडा. वरून पैशाचा पाऊस. सगळीच मायबा पैशाच्या मागे धावले. मग लक्ष्मी म्हणली मालक कळालं की पावर लक्ष्मीची आहे का. लोकाला माणसाची किंमत कशी पळाली. विष्णू म्हणले लक्ष्मी पैसे गोळा कराय सगळे उठले पण प्रेत नाही उठलं. लक्ष्मी म्हणले ती कसं उठन ते मेलय. विष्णू म्हणले हेच लक्षात ठेव ते मेले म्हणजे त्याच्यामध्ये मी राहिलेलो नाही. आणि तुला सुद्धा किंमत आहे पण एखाद्या गोष्टीमध्ये मी जिवंत आहे तोपर्यंत. जोपर्यंत या देहामध्ये भगवंताची सत्ता आहे तोपर्यंतच पैशाला किंमत आहे ना. म्हणजे याचा अर्थ पैशापेक्षा भगवंताची ताकद जास्तच आहे मायबाप. पण हे लक्षात येत नाही. ती म्हणली कशाचा हप्ता. म्हणले आमचा मालक रोज सप्ताच करतोय त्याच्यामुळे आमच्या घरात म्हणले खायलाच काय राहिलं नाही. आणि मग सगळी ही परिस्थिती बघितल्याच्या नंतर राजाई मातेचं दुःख त्या परिसा भागवतच्या धर्मपत्नीने जाणलं. म्हणले एक काम करते म्हणले आमच्या मालकाला कुणाला सांगू नका म्हणले परीस दिलाय ती तुला देते. तासभर ठेवू. लोखंडाच्या वस्तू घरात जेवढ्या आहेत तेवढं सोनं करून घे. इकून आपलं दहन धान्य सगळं व्यवस्थित म्हणजे सेटल होऊ. ओके. अशी शेजारीन पाहिजे बरं का. शेजारीन चांगले असावं. नवरा बायकोची भांडणं लागली तर मिटवणारे असावं पिटवणारे नसावं. नाही तर नात महाराज शेजारीन सांगतात बघा स्वर या शेजारणीनं आवाज हॅलो साईडचे बॉक्स. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया 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 मला पंढरीला नेलं ग बया 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 पंढरीला नेलं ग बया 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 पंढरीला नेलं ग बया बया बया. ताली 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 ता या पंढरीची वाटण गोड चलता चलता पायाला आले की गोड. टाळ मृदुंगाची घाई माझे कपाळ उडले की बाई. ताली 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 कर या शेजारणीनं या शेजारणीनं मला नाही केलं ग बया 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 मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया. अशी शेजारी नाही. पंढरपूरला नेल आवाज आणि तरी म्हणते आवाज आवाज द्या. मेन आवाज मग स्वतःचा ठेवा. रिटर्नचा द्या. हे बॉक्सेस थोडा इकडे फिरवा. ते मॉनिटर चालू का ते इकडे फिरवा जरा आमच्याकडे. शेजारीन चांगले असावं फिरवा. हॅलो हा त्याच्यातून वाढवा थोडा.
तुला परीस देते म्हणले. आवाज ठीक आहे. परीसा भागवतनं त्याच्या धर्मपत्नीनं राजा मातेला परीस दिला. सगळ्या घरात जेवढ्या लोखंडाच्या वस्तू सगळ्या सोन्याच्याच करून टाकल्या. नामदेव आले भजन करत करत गोविंद गोविंद मना लागले छंद अखंड नामाचं चिंतन. आणि घरामध्ये प्रवेश केला सगळं सोन्याचंच वस्तू. म्हणजे रॉंग नंबर लागला काय. दुसऱ्याच्या घरात आलो म्हणजे चला महागारी. नामदेवरा महागारी जाणार. राजा आहे मग महाराज आपलंच घर आहे. काय कुठं नाही केलं म्हणले. म्हणले ग बसा तुम्हाला तर नाही मेळ लागला. आम्ही इकडून तिकडून लावली लेवल तर गप सुकानं खाणं म्हणलं. तुम्ही तर बसताय भजन करीत पण इकडं लेकर बळ उपाशी मरायला लागले म्हणजे. अगं पण मग हे एवढं सोन्याचं सगळं खांब बिन कुठं उलातनं बिन ताट बिन काहीच लोखंडाच्या वस्तू सगळ्या राजाने सोन्याच्याच. काय भानगडे. शेजारीनं परेस दिला म्हणले. कुठंही म्हणले हे काय आहे म्हणले पेटीत. आणि इकडं हे परेस आहे का आणि ह्याने सोनं केलंय का. असा राग आला बाहेर आले भिरकन दिला आणि चंद्रभागेत फेकून. का चित्ती नाही आशाच नाही हो. सोनं नव्हतं ती सोन्याचा बाप आहे परीस. फेकून दिलं. तास दीड तासाने आली परेसा भागवतची मंडळी म्हणली होय ग तुझ्याकडे म्हणले ते परेस दिला होता ते दिना म्हणले माघारी. आता बाद झालं ना म्हणले. सगळं घराचा केला ना झगमगाट म्हणले. ज्याची वस्तू आहे त्याचे उसणं पसणं तुला काय कळतं का नाही म्हणले. उग आता कोणच्या तोंडाने सांगाव मालकानं फेकून दिलाय म्हणे. परीस आहे ती. राजायनं हा काय खरं सांगते आमच्या मालकानं परस फेकून दिला. परीस फेकून दिलाय. आता परीसा भागवतची मंडळी म्हणले एक तर मालकाला न विचारता तुला दिला होता. आणि ह्यांचं तसलंच असतं. मालकाला इचरीत नाही तर काहीच नाही पदरच यावार. अरे ते काय कधीतरी थोडंफार असं टस तर करीत जावं. माझा असा असा निर्णय चाललाय बाबा तुमचा दोघांचा मिळून संसार आहे. आता मालक म्हणले मला जिवंत ठेवणार. रुक्मिणीने दिलता ग परेशन तुला किंमत नाही. तुला तरी कळत नव्हतं का तो तुझ्या मालकाच्या हातात. म्हणजे तुम्हाला तर नाही मोठं व्हायचं. आमच्या मालकाने मिळवला होता कष्टाने दिला फेकून. तोपर्यंत परेसा भागवतला बी कळालं ती कुठं दम काढीत असतं का. त्याचे 4-5 कार्यकर्ते त्याच्या माग व्हाय व्हाय करायला. याने दोताराचा कोसा धर माझा परीस चोरी झाला तुम्ही घरात ठेवलाय खोटं बोलताय. फेकून दिलेला नाही. अरे खरंच फेकलाय बा. माझा परीस मला पाहिजे. नामदार म्हणे गे बस परीस काय करतो. नरदे हे मिळालंय भजन करायचं सोडून परीस करतो. आता ती त्यांच्या लेवलची भाषा. तसलं सांगू नका म्हणे भजन आणि फिजन. परीस द्या. अरे नको रे तुझा नरदे हाच तुझा खरा परीस आहे. भजन कर. स्वामींच्या दरबारात पंगत दे. अन्नदान कर. ज्ञानदान कर. मंदिराचा जीर्णोद्धार आहे. समाजसेवा कर. देश सेवा कर. धर्माच्या परीस सोनं मारायचंय. तुम्ही बोलू नका परीस द्या. चल म्हणले तुझा परीस देतो. गेले चंद्रभागेच्या वाळवंटात गुडघेतक्या पाण्यात गेले. चंद्रभागेचं दर्शन घेतलं आणि चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये त्या पाण्यामध्ये असा हात घातला आणि वंजळवर वाळू उचलली. वाळूचे खडे घे म्हणले तुझा कोणता आहे. फसवाय निघाले काय. वाळूचे खड कुठं परीस कुठं. हे प्रत्येक कण परीस आहे. नसल ते तर लोखंडाची वस्तू असेल तर टच करून बघ. एक जणाच्या कमरेला नाचकान होत. वाळूचा खडा नाचकान जाग्यावर सोड. अरे म्हणले हे एक आहे पण दुसरा बघा. दुसरा खडा ती दुसऱ्या वस्तू चम लख प्रकाश. कोणचा खडा घेऊन लोखंडाला लावला की जाग्यावर सोनं व्हायचं. परीसा भागवताच्या डोळ्यात पाणी आलं. नामदेव महाराजांचा अधिकार कळाला. दर्शन घेतलं. महाराज तुमच्या हातात जे वाळूचे खडे हे खरे परीस नाहीत. तुमच्या परशानं चंद्रभागेच्या वाळूच्या खड्याचे परीसामध्ये रूपांतर झालं. तुमचा हात लागल्यानंतर वाळूचा सुद्धा परीस होतोय. नामदेव महाराज तुमच्यासारखा परीस माझ्या समोर असताना या बाकीच्या परीसाची मला काय गरज आहे. तुमच्या हातातले परीस नाहीत. तुम्हीच खरे परीस आहेत. तेव्हापासून परीसा भागवताना नामदेव महाराजांना शिष्यत्व पत्करलं. नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये परीसा भागवताचे अभंग सध्या
108 संतापैकी परिसा भागवताला संत पदाची प्राप्ती नामदेवरांच्या कृपेमुळे प्राप्त झाली. सिद्धांत संपला. उत्तर आहे का? एक परीस फेकला सोडून द्या, पण ज्याला हात लावीन ते परीस करण्याची ताकद माझ्या नामदेव महाराजांमध्ये असताना सुद्धा एक वाळूचा खडा परिसाच्या रूपामध्ये घरी न्यायला नाही, कारण त्यांच्या चित्तामध्ये तिळा मात्र सुद्धा आशा नाही, आणि ज्याच्या चित्तात आशा नाही त्याचा पांडुरंग दास आहे. आवाज द्या, आवाज द्या, त्याला इकडे आवाज वाढवा. हॅलो आवाज. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये हॅलो मेन आवाज द्या. मेन गेन ट्रबल शार्प. हॅलो. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, ज्याच्या चित्तामध्ये तीळ मात्र सुद्धा आशा नाही, भगवंत त्यांचा सेवक होतो, भगवंत त्यांचा दास होतो, त्याचा पांडुरंग दास. आपल्या देवाने दास्य तर करावं असं जर वाटत असेल, आपल्या चित्तामध्ये आशा ठेवू नका. आणि आपलं जीवनच आशावर गेले. आशा सर्व सुखाची आशा जन्म गेला. आपल्या चित्तात नुसती आशाच, ह्याच्यात मिळन त्याच्यात मिळन. पण निर्मोह ज्यांचं जीवन आहे, चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. भगवंत त्यांचं दास्यत्व करतो, त्यांची कामं करतो, त्यांचा सेवक होतो, त्यांच्या डोक्यावर कृपेची छाया धरतो. म्हणून चित्तामध्ये आशा नको. आणि आपल्या चित्तात नुसती आशा आहे. आज चित्तात आशा नाही, आपलं चित्त तरी कुठं जागे होईल. काय काय कीर्तनात बसलेले असतात, पण चित्त त्यांचं तिसरीकडेच असतं. देवपूजा करताना काही काहींचं चित्त जाग्यावर नसतं म्हणून. एक जण देव चुळीत होता, कुत्रा आलं त्याने दिवस फेकून हाणला. आता तुझं काय डोक्यात आवड झाला आहे का काय, तुला काय भान आहे का, हे आपलं असलं चित्त आहे म्हणे. काय आपलं चित्तच जाग्यावर राहिलं नाही.
वारकरी 12 ठिकाणी गण लावतात, मग 12 ठिकाणी गण लावताना 12 वेळा तरी रामकृष्ण हरी मुखाला यावं ना. पण हे गंध उगळताना याला 12 भाऊकीचीच नाव आठवतात. चित्तच जागेवर नाही ना. गंध उगताच मनाला बोलतो काय करतो, ही भाऊकी लय बेकार रे, ह्या भाऊकीनं आपल्याला उघळू 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 मारलं बुवा. त्यांना काय नाव ठेवतं, आपलंच नशीब फुटकं. हाणला टिकला नशीब हित असताना म्हणजे जिथं गण तिथं तशाच गप्पा हाणणार. आपल्याच नशिबाचा दोष आहे. हाय गावात सप्ताह स्वामींचा जायचं कीर्तनाला, येत्यात महाराज आरडत्यात, आपलं काय निवांत ह्या कानाने ऐकायचं ह्या कानानं सोडून द्यायचं. म्हणजे मी गेलो आम्ही 2 तास आरडू. संसारात बी लय अवघड झाले, बाईट को उलट बोलते, पोरग बी डोळं वाटरतय. या संसाराची चिंता करून असं वाटतं ह्यांच्या बियाणं फाशी घ्यावं. पोराचं वय 35 झालं पण त्याचं बी अजून लग्न जमा नाही. त्याच्या लग्नाचा विचार मनात आला की असं वाटतं अटॅक येतो का काय. त्याला बी मजबिंबीच्या देठापासून सांगतोय काम कर काम कर, पण आपलं कोण ऐकतो. त्या टोनग्याच्या लग्नाचा विचार मनात आला की रात्रभर ह्या कुशीहून ह्या कुशी व्हावं लागतं, तरी सुद्धा झोप येत नाही. थोरल्या भावानं बांध कोरलाय, कुस्ती खेळावं म्हणलं तर दंडात जोर राहिला नाही. आणि मनगटात तरी कुठं ताकद राहिली तेव्हा आपल्या कोर्टन कचऱ्या करायला. आपलं तर डोकंच चला ना बुवा. अरे काय गंधन काय तर चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी. हॅलो आवाज बसणारे म्हणत्यानी इको कमी ठेव का धावत एकमेकाच्या अंगावर. आम्हाला येड लागल्यात का धावायला. ही लय घासावी लागते, इतकं सोपं नाही. गायन वादन जिंदगी गेली काय कांच्या 6 लाग नाही. गुरुजी सुद्धा बऱ्याच शिष्यांना कटाळल्यात. तुझ्या नादाने माझं इसरलं बाळा, पण तो नाही रे शिकला. तो पकवाल्याची शाई पडली, पिठेचा भाता फोडला, टाळात बोट घेऊन घेतल्या, येण्याच्या तारा तोडल्या. तो फक्त एकाच लायकीचा वदनी कवळ घेता नाम तेरे बस के बात नाही ओ निकलो चलो. बऱ्याच गुरुजींनी शिष्य काढून दिले. हे काही इतक्या सोप्या गोष्टी नाहीत. गायन वादन हे रक्तात असावं लागतं, ते कोणाचंही काम नाही. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे बी वजनदाराचे. टाव करूनच काय चाललं रे ह्यांचं नेमकं, काहीच चाललं नाही. चित्त नाही नामी तरी ते नुसतं भजन चालून त्याच्यावर चित्त नसेल तर काय पाहिजे. चित्तावर परमार्थ आहे. तसं आपल्या चित्तामध्ये भगवंताविषयी प्रेम असावं आणि संसाराविषयी निर्मोह भावना असावी. चित्ते नाही आस तर त्याचा पांडुरंग दास होतो. माहिती आणखी चित्ती नाही आस हे जेव्हा सांगतो. नामदेव महाराजांचं अखंड भजन चालू, पण दामाजी पंतानं बोलून घेतलं मला इकडे या. नुसतं भजन तर चालत ठेवा, पण त्याच्याबरोबर व्यवहार बी करा म्हणले. आपला वंश परंपरेगत कापडाचा व्यवहार आहे. कापड विकाय जावा म्हणे मंगळवेड्याला. लग्न करायचं म्हणजे तुमची सगळी ही परिस्थिती, आणि बिनकामाच्या पोराला कोण बायका देईन. ही सध्या लग्नाचं लय अवघड झाले. हा
सध्या गावागावाने एकच जटिल प्रश्न आहे. सध्या पाण्याचा प्रश्न नाही, अन्नधान्याचा प्रश्न नाही, पैशाचा प्रश्न एकच, बायकाच मिळाना. आम्हालाच काय काय पोरांच्या बाप, महाराज आमच्या पोराला पोरगी बघा. आम्हाला तेवढेच धंदेत का? तुझं गाई बने त्या लायकीच आहे का पोरगी बघायच्या मापात? आणि काय काय पोरांच्या बाप इतके हँग झाले तर त्यांना नाही विचारलं तरी मनानेच म्हणतात आल ते परवा दिवशी पाहुणे पण आम्हालाच पसंत नाही. टापा हाणू नको, आलेच नव्हते, आले नाही तर येणार नाही. तुझं पोरग त्याला काय काय म्हणतात, आले बर का, जेवण बी कचून खाल्लं त्यांनी, फक्त परत रिप्लाय देतो म्हणलं रिप्लाय त्यांचा येणार नाही. बायका कोणाला मिळाला मला सांगा? डॉक्टरला बायको मिळाना, घडलं का कधी? PSला बायको मिळाना, आली का पेपरला बातमी? बायका कोणाला मिळणार? बोंबलत फिरणार ना. थोबाडात मावा ढाब्यावर जातो, दारू पितो, आई संग भांडणं, बापा संग भांडणं, गावात वाद करायचा. गावात कोणचा मॅटर झालं तर ह्याच नाव पुढे येते, कोण ह्याला बायको दिन? असलं तर ह्यानी लायकी कमीवली, या व्यसना दिन तर वाढली, उमेद राहिली नाही, उत्साह राहिला नाही, कोण बायका दिन ह्यांना? आणि नाही तर आता सोलापूर सारखा मोर्चा काढावा लागेल पोरांना. सोलापूरचा मोर्चा बघितला का मोबाईलवर? 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला, आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर म्हणे बोला काय मागण्यात? म्हणे आम्हाला बायका द्या. ते काही रेशन कार्डला गहू तांदूळ आहे का काय? म्हणजे बायका तुम्हाला सरकारने द्यायच्या, मग तुम्ही नेमकं काय करताय बुवा? क्वालिटी कमवा. मुलांना माझी विनंती, मनगटाली धमक जगाला दाखवा. बापाच्या इस्टेटी मजा करू नका, स्वतःची ताकद अशी संपन्न करा. पुरीचा सोडा, पुरीचा बाप तुमच्या फिदा झाला पाहिजे, तो म्हणला पाहिजे मला असा जावाय पाहिजे. पुरीचं काय घेऊन बसले? सासरा म्हणला पाहिजे जावाय एक नंबर रे. ही क्वालिटी तुमच्यात आहे, ही जरा कमवा. 24 तास त्या मोबाईल मध्ये बोट घालायची, 2 GB डाटा, कुणाला बी टाटा. काय त्या पोरांना आहे का आकली राहिल्यात का? ते 24 तास त्यांना बोललेलं कळत नाही, सांगितलेलं कळत नाही, आई बापाचं ऐकायचं नाही, मूर्खांची संगत, व्यसनाधीनता वाढली, उमेद राहिली नाही. अरे सुखदेव, राजगुरू, भगतसिंग, विवेकानंदांच्या देशातले आपण माणसं तरुण कशाला म्हणायचं? तेजस्वी आहे, तपस्वी आहे आणि तत्पर आहे, त्याला तरुण म्हणायचं. म्हणूनच तर त्याने असं काम बोला म्हणलं पाहिजे. उमेद तरुण मुलांना सांगणे. आणि काहीच नाही करता आलं तर आमच्या पार्टीचा मेंबर व्हा, माळण बुका, तरी लग्न होते. शेवट एवढा एकच पर्याय राहिला तुमच्याकडे, बाकीचे पर्याय मेले. हा, ह्या माळण बुक्याला सोपं समजू नका. आमच्या गावातल्या 10 पोरांची लग्न जमवली ह्या माळण बुक्याच्या ताकदीवर. एक जण असंच बोंबलत फिरत होता माझ्याकडे, म्हणलं महाराज बायकोच मिळा नाही. म्हणलं मी जमवतो लग्न. म्हणला काय करावं लागेल? म्हणलं कपाळाला बुकान गळ्यात माळ. ते मला खरंच सांगू, माळ घालतो पण जमन का? ती बायकोसाठी माळ घालायला तयार झालं. आम्ही म्हण, ते मला शाकाहारी का राय ना हो ना, पण बायको भेटन. आम्ही म्हणलं जमू नाही तर नाही जमू, पण माळ करी वाढन. 2 मिनिटात जरा. त्याच्या डोक्यात वेगळं गणित आणि माझ्या डोक्यात वेगळं गणित. मी मला आण माळ. त्यांनी बारीक मण्याची माळ आणली. मला बारीक मण्यावर लग्न जमत नाही, टपऱ्या मण्याच्या माळा एवढालाच म्हणे, कचा कच म्हणे, हाटकाला रोताच्या झोपताने म्हणायचा लय रुतत ये. मी म्हणलं लग्न हा मग रोतून द्या, रोतून द्या. बुका लावायचा बारीक, मला मोठा लाव की मला कपाळ काळ होईन की लग्न लावतो. गंधन बुकान धोतर न्यारून टोपीन असा पांढरा शुभ्र वारकरी बनवला. कुठे कीर्तनाला गेलं की मी पुढं त्यो माग, मी पुढं त्यो माग, काय दिसन तीच पुढं मी माग. लोक त्याच्याच पाय पडायचे, महाराज महाराज. अरे म्हणलं खऱ्याला तर किंमतच ना. कीर्तन संपले, लोक म्हणायचे ही तर माऊली संघ आलेले. पण असू द्या, पोरगा माऊली संघ राहते, व्यसन नसन, धार्मिक असन, आई बापाला जपित असन, संस्कारिक असन, माळकरी दिसते, वारकऱ्याच्या घरात पोरगी आपली सुखनारायण देऊन टाका पोरग्याला. 10 पोरांची जमवली, हाच पॅटर्न माळण बुका. हे तर जर कुणाचं जमत नसल, दर्जी बोरगाव चलो माऊली पटाडे जिंदाबाद. महिन्यातच तुकडा. पण नियम लक्षात आहे ना, माळण बुका. विनोदाचा भाग सोडा, समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन 50% जागेवर चेंज होतो. आणि मुलींकडल्या माणसाला सांगणे, लय मोठ्याच्याच घरात पुरी द्यायचं ही जी फॅशन आली ना तुमच्या डोक्यात, फेड ही डोक्यातनं काढून टाका. मुलगा पाहत असताना फक्त त्याची संपत्ती बघू नका, तर त्याची संस्कृती बघा. त्याचा नुसता बंगला बघू नका, तर चांगला बघा. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. गरीबाचा असला तरी चालेल, शेतकऱ्याचा असू द्या, वारकऱ्याचा असू द्या, कष्टकऱ्याचा असू द्या, पण ज्याला धर्म संस्कृती आचार विचार करतो, निर्व्यसनी जीवन आहे, काहीतरी आयुष्यामध्ये कमवण्याची जिद्द आहे, अशा मुलांना मुली द्या. 100 एकर जमीन आहे, ती जर पेताड निघाला तर 10 वर्षात एकर ठेवणार नाही.
लग्न जमिताना 1 एकर जमीन आहे. मुलगा जर जिद्दी निघाला त्याची 25 एकर केल्याशिवाय राहणार नाही. करतो तो वान मुलाला मुली द्या. आणि पोरांनी बी संगत चांगल्याचे करा. हे त्या नवरदेवाला बी कळतं ते भांबावलेलं असतं. गोड्या बसतं 4-5 पेताळी बाटल्यासाठी पुढे पुढे कराय 2-4 जण गुंड्या लावाय घामपूस आहेत. त्याचं भाशिंग बांधाय. त्याला वाटतं इतकी जण माझ्या हाताखालीत मी इंद्रच झालं. इंद्र नाही तो दल इंद्र आहे. तू काचा इंद्र रुपडी कमवायची अक्कल नाही. बापाची इस्टेट मजा करतो. जेव्हा काय डीजे वाजा घोडा वदाळा नाचा नाचा नवरदेवच घेऊन गेला. ते बघितलं का? आमच्या जिल्ह्यात झालं नवरदेवच न्यायला लागणातून 3 किलोमीटर येड्या बाबळीत पडला होता नवरदेव. दुसऱ्या दिवशी गावला त्याला ओढ ओढ बाहेर काढलं तरी त्याचा एक तडाका. नवरी कुठे आहे? लोक म्हणले तिचं कालच झालं. मी आता काय करू? तू रामनाच आहे मोकळा मूर्खा. आता काय करतो र? अहो एका पोराने 150 पुरी बघितलं तरी लग्न फायनल करणं. 150 बघून बी नावच ठेवायचं दुसऱ्याच्या लेकराला. पसंत नाही म्हणायचं आणि ही बोंबलत फिरायचं. 150 बघून झाले. एक म्हातारा त्याला भेटला. असा झाडला. त्याला म्हणला दिसन ती फायनल करण्यात ब्रह्मचर्यच राहावं लागेल. ते म्हणला आज बघायचं चाललंय फायनलच करतो. 151 नंबरची पोरगी बघायला गेला. आणि पोरगी बी बिचारी चांगली होती. त्यांनी डायरेक्ट सासऱ्याचा पाय धरला. आमची 1 रुपया सुद्धा हुंडा नको. मुलगी पसंत आहे. लग्न बी आपल्याला स्वामींच्या दरबारात साधं करायचं किंवा सामुदायिक व्यवसायात करू. तुम्हाला रुपये खर्च नाही मला खर्च नाही. आपल्याला सगळं पसंत आहे. सगळं झाल्या. पुरीच्या बापाचा आनंद गगनातच मावानं. तो बायकोपाशी गेला. म्हणला खरंच तुझी कुस पवित्र असा गणपतीसारखा गुटगुटीत जावाय मिळालाय. म्हणला नावच काढू नको. पुरीची आहे म्हणले जावाय कोणत्या तेव्हा आधी दाखवा म्हणले. ते काय ते खुर्चीत बसलाय. ते पुरीची आहे म्हणले हे लग्न मोडलं. पोरगी भिकाऱ्याला दिन पण ह्याला देणार नाही का? हे सुरुवातीला मलाच बघायला आला. मग 150 काय 1-2 वर्षात होत असतात का? त्याला 15-20 वर्ष जाणारच आहेत ना. अरे इतका मूर्खपणा नका रे करू पोरांनो. जरा क्वालिटी कमवा. तुम्ही छत्रपतींचे मावळेत. विचार उच्च ठेवा. आदर्श जीवन ठेवा. निर्व्यसनी जीवन जगा. व्यसन फॅशन वाईट वक्त दिसन तिथं खाली बसन. ह्याच्यात काय भेटन? गुटखा खाल्ला तोंड फुटन. दारू पिला लेवर फुटन. चांगल्या कामाला बंधन तुटन. मित्रमंडळ चांगली ठेवा. खातो गुटखा वाईट खाण्या जिबीला चटका. खेळतो जुगार मटका. संसार होतो ना फटकार. देणं व्यसनाला झटका. अरे मित्रमंडळ चांगली ठेवा. नाही तर सुरुवातीला पाचत्यान ताडी तुमची वळखत्यान नाडी. दारूस लावत्यान गोडी. इकावं लागन महाडी. इकली गाडी. बायकोची जीर्ण झाली साडी. यार लावण्या त्या दारूला काडी. धरण्यानुबा तुकोबाची जोडीन मग कळण परमार्थाची गोडी. व्यसनाच्या हारी जाऊ नका. आणि एक वाक्य सांगतो. आज एवढा हजारो समाज इथं बसलाय. जिकडं नजर जाईन तिकडं माणसंच येतं. आणि याच्यात विशेष तरुणांची संख्या जास्त आहे. तरुण मुलांना सांगणे सप्त्यात 101 वर्ष झाले ही परंपरा चालू. महाराज किती मोठे आणले ह्याला किंमत नाही. 8 दिवसाच्या सप्त्यामध्ये गावातल्या किती तरुण मुलांनी व्यसन करत सोडून दिलं. हा खरा सप्ताह आहे. 8 दिवसात गावात किती माळकरी वाढले बा ह्याचं चिंतन करा. आम्ही जे झाले सांगू सांगून तुम्ही पियांग झाले. ऐकू ऐकू बदलायचं कोणी? 8 दिवसात 8 तरी माळकरी वाढव ना गावात. वर्षातून एकदा सप्ताह एवढा भव्य कार्यक्रम आहे. 1 कीर्तन झाले 1 तरी माळकरी नाही. ह्याचं फळ काय मिळालं हे जरा आत्मचिंतन करा. बदल झाला पाहिजे. तुमच्यात बदल होतो पण मंडपात आहे तोपर्यंत खरंय पटलंय खरंय. नाही 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 व्यसन नाही रे करायचं आपल्याला. मंडपात आहे तोपर्यंत. मंडपाच्या बाहेर गेला की तंबाखूचा येडा हाताव आणि तंबाखू मळता मळता मित्राला गप्पा. लय लांबून लांबून महाराज येतात बो. लय आरडतात बो. गावकऱ्याने मी चांगलं निवडून निवडून महाराज आणले आहेत. तंबाखूवारी निवडते ते कीर्तन संपले आम्हाला. त्या आजचं जरा बारीकच पिल्लू होतं रे. पण जरा झपकिवलं आपल्याला. दुसरा म्हणला त्यांनी सांगितलं नाही व्यसन करू नका. गप सांगतच असत्यात. होय होय म्हणायचंच असतंय. आपण बी चांगलं वागले त्यांनी तरी कोणाला सांगावं नीट वागा. अरे वाईट वागणारे हाय तर म्हणून तर चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. त्यांचं नसतं मनाव घ्यायचं. त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन मोकळा. नका करो नाश आयुष्याचा.
मागचं सोडा पण आता साधवा. नका करुणाशी आयुष्याचा. आणि हे परिवर्तन करण्यासाठी धर्म मंडप आहे. दामाजी पंत म्हणले नामदेव महाराज कामधंदा सुद्धा बघा म्हणले, लग्न जमवायचंय तुमचं. चित्ती नाही अशाच्या दुसरी कथा चालू आहे. काय करू म्हणले, काय नाही आपला कापडाचा व्यवसाय म्हणले, जाऊ मंगळवेड्याला कापड घेऊन विकायला. गाठोडं बांधलं. नामदेव महाराज गेले मंगळवेड्याला, कापड वगैरे सगळ्याच्या समोर मांडले, भजन सुरू केलं. आता भजन करणाऱ्याला गिरायक येईन का? दुकानदार जर देहावर नाही त्यांचं भजन चालून कोण गिरायक येईन? कोणी विचारलं तर ह्यांचं विठ्ठल विठ्ठल. ह्यांची अवस्था कशी होती? हॅलो असो ऐसा कोठे कोठे आठवचे नाही. असो ऐसा कोठे असो ऐसा कोठे आठवचे नाही. आवाज देहावर उदास आहेत. असो ऐसा कोठे आठवचे नाही. आवाज देहीच विदेही भोगो दशा. आवाज वाढवा जरा, मेन आवाज. भजन चालू आहे, कोणीच गिरायक नाही. दिवस मावळायला लागला. नामदेव महाराज म्हणले आपली काय भवानी होत नाही. गठोडं बांधलं निघाले परत पंढरपूरला मागे. संध्याकाळी जरा 2 मिनिटं विश्रांती एका झाडाखाली थांबले. त्या झाडाखाली एक भला मोठा दगड पडला होता उघडा. नामदेव महाराज म्हणले एवढे थंडीचे दिवस आणि बेगर कपड्याचे. हा दगड म्हणला काय म्हणजे आमचं गरिबीचं दुःख काय, म्हणजे ज्याचं जळतं त्याला कळतं, कोण आम्हाला कपडे देणार आहे. दगड आता दगड कुठे बोलत असतो का? अहो दगडाच्या बाजूने नामदेव महाराजच बोलायचे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव. या जगात मायबाप कुठेही त्यांना देवच दिसतोय मायबाप. दगडाच्या बाजूने दगड म्हणा गरीबाचं काय असतं म्हणे, गरीबाला कुठलं स्वेटर मफलर नाही काय गरिबीचं. आणि सध्या देशात बी तसंच झाले. खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी, खरं खातं गट्टगळी, गरीबाची पाटली जोळी, ओसाल्यानं टोळी. गरीबाचा लय मारा नाही मायबाप. मोठ्याच्या घरात पोत्या पोत्याने पडली साखर, गरीबाला मिळाना भाकर, शेतकरी राजा असून बी झालाय नौकर. सध्या अशीच परिस्थिती ना सध्या आपण बघतोय ना. 10 मिनिटं टीव्ही बघा दिवसभर करमत नाही. काय त्या टीव्हीला चांगलंय? धराधरी वडावडी आपटापटी उचला उचली पळापळी भुकाभुकी. ह्याची आली त्याचे गेली, हेव राहिला हे उठला हे काढला हे भुकला थुकला गेली ना आली धरान वडान पळाली उचलणार काय धिंगाणा लावलाय. मोठी मोठी होत चालली, गरीब गरीब होत चालली. अशीच परिस्थिती ना सध्या देशामध्ये. फार अवघड परिस्थिती आहे. काही खरं राहिलं नाही. लोकांना तर अजिबात शिस्त राहिली नाही, कायद्याचा कोणाला धाक राहिला नाही. 10वी 12वीची पोरं खून करतात 5-50 हजार लय झाले. आणि बाल गुन्हेगार शिक्षा 2-3 वर्षात रिटर्न. हे सध्या जेवढे खून दरोडे हे पुण्या मुंबईला चालू आहेत हे काय मोठेत का गुन्हेगार? 16-17 वर्षाची पोरं आहेत त्यांना बाल गुन्हेगार म्हणून 2-3 वर्षात येतात माघारी. परत छत्ती काढाय मोकळी झाली. अहो धाक पाहिजे हो. असे कायदे कडक पाहिजेत, त्याच्या अंमलबजावणी झाली पाहिजे. लोकांच्या बी अंतकरणात शिस्त पाहिजे. माणूस चुकल्यानंतर त्याला काय शिक्षा द्यायची हे भारताच्या संविधानाचा कायदा आहे. पण माणसानं चुकी करूच नाही असं त्याचं अंतकरण बनवणं हा वारकरी संप्रदायाचा कायदा आहे. चूक झाल्यावर शिक्षा द्यायची हे ते कायदे, पण माणसानं चुकच करू नये असं त्याचं कोमल अंतकरण बनवायचं. यासाठी वारकरी संप्रदाय, यासाठी धर्ममंडप, यासाठी हे ज्ञानोबा तुकोबा यांचे जीवनचरित्र, स्वामी चिन्मयानंद स्वामींचा आशीर्वाद. हे कशासाठी? माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं. काय खऱ्याला किंमत राहिली नाही. त्या जपानमध्ये चोर पकडणं मशीनला 1 तासात 500 चोर सापडलं. आवाज चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं 1 तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीन चोरीला गेलं. चोर तर गावानं मशीनच नेलं नुसत्या लाबाड्याच. भारतात बूट पॉलिश कराय माणूस आहे, माणूस बुटाला पॉलिश करतो. इंग्लंडमध्ये बूट पॉलिशला मशीन आहे, जायचं मशीनीत पाय ठेवायच्या.
त्या मशीनमध्ये प्लॅस्टिकच्या हातात बूट पॉलिश करतो, तेव्हा हात जातो, तो पाय काढायचा, दुसरा पाय ठेवायचा, मशीनमधून दुसरा हात येतो, बूट पॉलिश करतो, दुसरा आल्याला हात तुमचा पाय दाबून धरतो, काढ पैसे. पंगत आहे का? कुणी यान फुकट खाऊन जा. काढ पैसे. खिशातून नोट काढायची, त्या बॉक्सात टाकायचे, म्हणून तुमचा धरलेला पाय ते सुटते. चौकात मशीन दुसरा पाय दाबून धरतात. आपला नमुना तिथं गेला आणि त्याने ती मशीन बघितली आणि त्याने डोकं लढवलं, गेलं मशीनीत पाय ठेवला, मशीन मधून हात आला, बूट पॉलिश केले, त्याने पाय काढून घेतला. एका मशीने एकाच पायाला पॉलिश केली, दुसऱ्या मशीने दुसऱ्या पायाला केली, फुकट. त्या मशीनची अक्कलच बंद झाली. इंग्लंडनी मशीनीतच बदल केला. मला आजपासून पहिलाच पाय दाबून धरायचा. मग लोकाला कळालं भारताचा कार्यकर्ता इथं येऊन गेला. आपली जिथं आलंय आगाव माणसं. रेणापूरचा बाजार भरला, बॉक्स मधून आवाज दे जरा. आणि रेणापूरच्या बाजारात एक जण माश्या मारायची पावडर काय बसलो, 2 रुपयाला पुढे माश्या मारायचे पावडर. डबल आवाज येतो, थोडा कमी करा, बॉक्स मधून जास्त. 2 रुपयाला पुढे माश्या मारायचे पावडर. लोक म्हणजे 2लाच माश्या मारतात, मरणाच्या पुढे खापल्या. एक जण घरी गेला, बायकोला म्हणा तुझा त्रासच वाचला, माशीच राहणार नाही. माश्या मारायची पावडर आणली. जेवताना मला पुडी सोडली, पुडीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती, चिठ्ठी पेनानं लिहिलं होतं, उजव्या हाताने जेवण करा, डाव्या हाताने माशा हाना. आता हे काय औषध आहे का काय मध्ये नुसत्या लबाड्यात चालू आहेत ना, म्हणून तो जनाबाने अभंगच लिहिला. हॅलो. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, जेवढे मायबाप कपडे विकायला आणले होते नामदेव महाराजांनी दगडालाच गुंडाळले. पैसे द्या म्हणले 8 दिवसांनी. आणि पैशाला जामीन शेजारचा दगड दोंडबा. हे दगडबा आणि ते दोंडबा. आणि दगडाच्या बाजूने बी नामदेव महाराजच बोलायचे. आले घरी दामाजी पंत म्हणले लेकरू हुशार झाले म्हणले. पहिल्या दिवस आकल्या सगळ्या कपड्याचं विकून येणं म्हणजे काय सोपं आहे का काय म्हणले. त्यांना काय माहिती दगडाला गुंडाळले ती. नामदेव राहायला म्हणे नामा कपडे विकले, पैसे आणि इकडे 8 दिवसांनी जामीन हाय म्हणले दोंडबा. दामाजी पंतांना काय माहिती कसला दोंडबा आहे काय ना. 8 दिवस काय म्हणले नाही दामाजी पंत. 9व्या दिवशी म्हणले पैसे आले नाही, जामीन कोणी त्याला घेऊन ये म्हणले. साक्षीदाराला किंमत आहे ना आता बँकेत लोन तशी देत नाहीत. नुसता साक्षीदार नाही लागत आता सरकारी. म्हणजे मधला जर लबाड्या केला तर त्याचा वरून पगार कट करायचा. ह्या बँका आपण बुडवल्या ना सगळ्या मधल्यांनी, त्याच्यामुळे मग ते आता लय बांधून घेते. ती साक्षीदाराला घेऊन जामीन कोणी घेऊन या. ते दोंडबा नामदेवराय गेले त्या दगडाकडं. जी कापड गुंडाळली होती ती लोकांनी चोरून नेली. कपडे गेले आणि पैसे गेले. पैसे द्यावा लागते म्हणले. ते दगड म्हणला माझ्याकडे नाही, ते जामीन आणि तुम्ही बघून घ्या. मग नामदेवराय म्हणले त्या जामिनाला तुला माझ्या वडिलांपर्यंत यावं लागेल म्हणले. नाही ती दगडच आहे. लुटळीत आणला कोणला घरात. आणि नामदेवरांचा हात त्या दगडाला लागला. ते दगड सोन्याचा झाला, सुवर्णमय दगड अख्खा सोन्याचा. दामाजी पंत आले बाहेरून, कुठे जाय म्हणले. हे काय घरात आई गो नाही म्हणली. नामा हे जामीन आहे का काय एवढा मोठा आणि तो सोन्याचा. राहून दे म्हणले जामीनच ठेवून घेऊ.
आई जामीन ठेवाय आणला नाही ग, पैसे आले की मोकळा करावं लागन. आता दगड सोन्याचा झाला ही बातमी पंढरपूरच्या पंचकृषीत कळाली. ज्याच्या रानात दगड होता त्याला कळालं आपल्या रानातली दगड सोन्याची होती. ती कुठं दम काढीत असतं का? ती धोत्राचा खोसा धरूनच नामदेव महाराज तुम्हाला शोभत का? माझ्या रानात दगड तुम्ही चोरला. नामदेव म्हणे ग बस, चोरला आम्हाला भीक लागली का चोरा चोरी करायला? आमचं चोराच नाही, माझे गुतलेत 1000 दिन तुझा तो घेऊन जा आम्ही. तेव्हा म्हणला व्यवहार परवडायचो का? या करावं घ्यायचे गुंठ्या विकायचे, येणे करू मस्तपैकी रोड जागा, टेन्शन येणार नाही, व्यवहार आपल्याला परतळ येत आहे. किती द्यायचे? 1000. हा घ्या, दिले 1000. म्हणजे जावा तुमचा जामीन घेऊन. आता ही मरणाचं पापी ह्याचा हात दगडाला लागला, दगड ओरिजिनलच झाला. नामदेवराय आता काय करू? नामदेवराय म्हणले त्याला शेंदूर फासन, त्याच्या डोकं आपट. आता मला काय सांगायचं? माझे पैसे आले, विषय आता सिद्धांत बी संपला. हो, सुरुवातीला परशानं वाळूचे खडे त्याचे परीत झाले, ती तर खडे बारक होतं. आता इथं एवढा मोठा दगड सोन्याचा झालाय. ठेवून घेतला का? का चित्ती नाही, आशाच नाही, हो लोभच नाही, इच्छा नाही, अपेक्षा नाही. त्याचा पांडुरंग दास नुसता दास होत नाही, काम करतोय. वा वा, आवाज द्या, आवाज चला. नुसता दास होत नाही, घरी राहतोय. असे भक्ताचे घरी नुसता राहत नाही, कामे न सांगता काम करतो. पैसे देऊन माणसं कामाला मिळणार मिळतात का? माणसं एक जण एका शेडजेकडे 50,000 रुपये महिना ठरवा. मालकाने सांगितलं काम नीट करावं लागतं. हे मला नीटच करतो काम. माझ्या 2 अटी तुम्हाला मान्य करावं लागतं. म्हणजे काय? मॉनिटरचा आवाज द्या जरा समोर. पहिली अट, मला झोपीतून उठलं की जेवायला लागतं, दिलं. दुसरी अट, मला जेवलं की झोपावं लागतं. तुला इतकं हा नाही पाहिजे. अरे मूर्खा, उठलं की गिळीतून, गिळलं की मुरासतो. तू काम काय स्वप्नात करणार आहे का? म्हणजे नुसता लबाडाचा धंदा येणार. पैसे देऊन माणसं काम करणार आणि देव फुकट काम करतो. कुठं काम केलंय?
सगळीच काम गंध उघडून द्या विना घेऊन नाचा पाणी भरा कमी न सांगता करी. किती संतांची उदाहरण आहे. उच्च नीच काही नेने भगवंत अभंग वाचून घ्या मग सगळी लिस्ट कळून तुम्हाला. असे भक्ताचे घरी कामे न सांगता कर न सांगता काम करतो. बर त्यासाठी काय करायचं भजन कोणतं त्याच्या हातानं टाळी मुखानं नाव. अर्ध्या मिनिटासाठी सगळ्यांनी हात वर करायचे. आता थांबा 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 आणि सगळ्याला विनंती कॅमेरावाले ह्यांच्या हातावर शूटिंग फिरवा. आमचे गुजर भाऊ सुद्धा आलेत. हा कीर्तन 2-4 तरुण मुलांनी मोबाईल मध्ये व्हिडिओ शूटिंग करून कीर्तन संपल्या व्हॉट्सअप फेसबुक सोशल मीडिया सगळीकडे पाठवा. आणि तिथं खाल्या श्री क्षेत्र दर्जी बोरगाव तालुका रेणापूर जिल्हा लातूर इको स्वामी चिन्मयानंद महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं भाविकांनी कीर्तनामध्ये वाजवलेल्या टाळ्या. कळो द्या महाराष्ट्राला तुमचं जीवन जर समाजासाठी असेल 100 वर्ष उलटलं तरी समाज तुम्हाला विसरू शकत नाही. स्वामीजींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा सर्वांनी हात वर. महिला पुरुष सगळे लेफ्ट राईट आतले बाहेरचे खालचे वरचे मागचे पुढचे हात वर वर दोन्ही. क्या बात. स्वामीजींची समाधी सुद्धा स्वामी चिन्मयानंद महाराज की सद्गुरु बोधन महाराज की भारत माते मस्त टाळ्या वाजल्या बरं का सगळ्यांनी फ्रेश टवटवीत. सगळ्यांनी हात वर केले. आणि हे जे कार्य चालू नाही हे धर्म कार्य असावा तो धर्म मग साहो जाते वर्म. धर्माच्या बाबतीमध्ये अख्खं कीर्तन विसरा पण तरुण मुलं आणि मुली 2 वाक्य चित्त देऊन ऐका. शाळा शिका नोकरी करा पैसा कमा आयुष करा पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खालीवलं असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत आहे. भारतासारखे संस्कृत शब्दात कसा आहे भारत माते की. काल 26 जानेवारी झाली तिरंगा. पण या देशाविषयी आपलं प्रेम प्रगट करत असताना प्रत्येक गोष्टीची आपल्याला जाण पाहिजे. जेव तेव प्रतिज्ञा करतो भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव. सारे भारतीय तुझे जर बांधव तर बांधा वाचून हाणामारी झाली असती का. म्हणू नका माना. आणि जेवते म्हणतो माझं माझ्या देशावर प्रेम आहे. काय तुमचं तुमच्या देशावर प्रेम आहे म्हणजे नेमकं काय तुम्ही बंदूक घेऊन लढाई जाणार आहेत का. नाही. देशावर प्रेम काय. या देशाविषयी स्वाभिमान असणं म्हणजे देशावर प्रेम आहे. या देशातला प्रत्येक नागरिक तो कोणत्याही जातीला कोणत्याही धर्मातला असू द्या तो माझा भाऊ आहे तो माझा बंधू आहे हे अंतःकरणात त्याचं बीजारोपण करणं म्हणजे माझा देशावर प्रेम आहे. या भारत देशाचा प्रत्येक तुकडा म्हणजे आपली माता आहे. त्याची स्वच्छता राखणं त्याची निगा राखणं म्हणजे माझा देशावर प्रेम आहे. या भारत देशातली निसर्गाची संपत्ती झाडाची संपत्ती पाण्याची संपत्ती जपून वापरणं म्हणजे माझ्या देशावर प्रेम आहे. अहो काय देश बदललेत मागून येऊन. दुबईला गेलो होतो गेल्या वर्षी कीर्तनाला तुम्ही सगळ्यांनी बघितलं. काय नेम तर इतके कडक. एखादाच माणूस जर रस्ता क्रॉस करत असेल आणि माणूस जर गाडी जर त्या रोडने चालली तर 10 फूट गाडी अगोदर थांबती. त्या कॅमेऱ्यापाशी माणूस गाडी हिथं थांबणार. आधी तुम्ही जावा नंतर आम्ही जातो. चालणाऱ्याला पहिल्यांदा प्राधान्य. आणि जवळ जाऊन ब्रेक जर दाबला हॉर्न दाबून ते जर दचाकला ₹1,00,000 दंड आहे. नुसता दचाकला तरी
आपल्या दचकत नाही, गचकी होती यात. अपंग माणसं, म्हातारी माणसं, महिला मंडळ दिसले की गाडी ताणणार, कुत्री दिसले की लाता घालणार. का कुत्र्याच्या नादाला लागत होतो? हे पोरं सोर गावातून मोटरसायकली ताणायचे आहे. 35% ऍक्सिडेंट हे 25 वयाच्या आतले सध्या आरटीओने त्याचे जाहीर केलं. का? मर्यादाच नाही. कोण कोणाचं ऐका. पोरं सोर तर इतकी बिघडल्यात की नावच काढू नका. अरे तुम्ही जाता मरून, पण तुमच्या काळजाचा तुकडा ते आई वडिलांना आयुष्यभर ते दुःख. जरा आपली घरी तरी कुणीतरी वाट बघते, ह्याच्यासाठी तरी गाड्या जरा दमाने चालवा. मर्यादा नावाची गोष्ट काय आहे का नाही? मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या देशातली माणसं, आपल्याला बी काहीतरी मर्यादा ठेवा. काय ते नियम आहेत राव. दुबईमध्ये रस्त्यात थुकला तरी लाख रुपये दंड होता. आम्ही सुद्धा म्हणलं गाडीत थुका पण बाहेर थुकू नका. काय नियमन काय? तिथल्या पत्रकारांना विचारलं, म्हणले एवढा देश बदला, काय तुमच्या दुबईत पैसा? ते म्हणले दुबईत पैसाच नाही, खरा पैसा तुमच्या मुंबईत. म्हणले एकट्या मुंबईत इतका पैसा की 7 वेळा दुबई तयार करते. म्हणजे मग आमच्या पर्यंत कसं काय यायला? म्हणले हे राजकीय लोकांनी दाबला आहे. 1000 कोटीचे घोटाळे काय गरीब करू शकतात का? सांगा बरं. 19 वर्ष झालं मी कीर्तन करतो, मी 1 खट्या 1 कोटी अजून बघितले नाहीत एकदाच. आणि 1000 कोटीचे घोटाळे हे गरीब कसं शक्य आहे? मायबाप ह्यांनी दाबायचं, मोठी मोठी गरीब गरीब. ही काय सध्या फार अवघड परिस्थिती झाली. आणि देश बदलण्यासाठी 2-3 गोष्टी आवश्यक पाहिजेत. पहिली गोष्ट नेतृत्व पॉवरफुल पाहिजे. दुसरी गोष्ट समाजात एकी पाहिजे. हे जातीपातीची ही कीड लागली ना महाराष्ट्राला सध्या, ही महाराष्ट्राची व्याख्या नाही बरं का. महाराष्ट्राचा विकास होऊ शकत नाही. कुठे गेलं तरी तुम्ही जातीपातीचा विचार केला प्रगती होईलच कशी? आपण भारतीय म्हणून एक आहोत ह्याचं जरा भान ठेवा. समाजात एकी पाहिजे. तिसरी गोष्ट नियम कायदे कडक पाहिजेत. आणि चौथी गोष्ट लोकांनाच असं वाटलं पाहिजे की आपल्यात बदल व्हावा. एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही. अख्ख्या गावाला वाटलं पाहिजे हे गाव विकासाच्या दिशेने गेलं पाहिजे, त्यावेळेस ते गाव बदलत असतं. देशाची दुबई होईन का नाही हे माहित नाही, पण गावाची दुबई करणं तरी गावागावांच्या हातात आहे ना. त्यासाठी सगळ्यांनी एक राहा. हे फार महत्वाचा मुद्दा. स्वच्छता राखा जरा. महिला मंडळाला सुद्धा विनंती मायबाप, पश्चिम महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये मराठवाड्यात अजून स्वच्छतेच्या बाबतीत आपण फार कमी. शौचालय बांधा, ही काळाची गरज आहे. 9,000 आल्या तर आता सरकारचं 3-9 असं चोरलेलं फिरलेलं काय 10-5. भावाकडून 2-4 मालकाचं 10 करून शौचालय बांधा, हे प्रत्येकाची गरज आहे. हो अहो गाडी गावात सुद्धा घुसू वाटत नाही का? काय गावामध्ये राव ड्रायव्हर सुद्धा हँगवात येत, कुणीकडून घालू? काय तुम्ही तुमच्या जीवामध्ये? अरे जे कुठं चाललंय ना, आपल्याला शौचालय बांधायचे सुद्धा एवढं जीवावर आलंय. जरा जनतेनं आपल्या मनाला लाजा. आम्ही सांगायचं तुम्ही ऐकायचं. इतके बुद्धू नाहीत तुम्ही, इतके येडेत का तुम्ही? तुम्हाला वाईट काम बरं बांध करायचं बरं सांगावं लागत नाही. लोकांच्या मोटरी इरी ढकलतानी, पायपा फोडतानी, केबला चोरतानी, टाटर हाणतानी, शेजाऱ्याचा ऊस नाही गेला पाणी सोडायचं बरं सांगावं लागत नाही. हा सप्त्यात काड्या करायचं बरं सांगावं लागत नाही. चांगल्या का माणसाला वाईट बोलायचं बरं चांगलंच बरं तुम्हाला सांगावं लागतं. इतके बुद्धू नाहीत तुम्ही की आम्ही सांगायचं तुम्ही ऐकायचं. तुम्ही लय मुरलेलेत म्हणून तर तुम्ही गप्प बसून ऐकताय. खरे 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 अशी कित्येक महाराज तुम्ही वाट लावले, तर तुम्ही इतके सोपेत का? हा प्रत्येकानं आपापलं आत्मचिंतन करा. नुसतं भारत देशावर प्रेम म्हणणं नाही, तर ते प्रत्येक त्याचा कोपरा, मातीचा तुकडा आपलं देशाची ही माता आहे, आपण ते जपणं गरजेचं आहे. आणि भारत देशाचा नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि राजेंवर ज्यांनी संस्कार केले राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. कसे घडलेत राजे? हॅलो पकवाजाचे मॉनिटर मधून आवाज द्या जरा जरा समोर चॅटचा वर आवाज लय आत सोडा. हॅलो माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने सुंदर शिवाजी राजा. ताली 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 वाला ताली आवाज आता. जिता आनंदाने नांद प्रजा प्रजा
पूर्ण समाज म्हणत होता जाणकार सर्व जाती धर्म माझी जाऊने अशा वजनदार राष्ट्रातली आपण माणसं आहे. आवाज शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. जिनं तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजा भवानी आणि छत्रपतींच्या तलवारीचं नाव सुद्धा भवानी. कशी होती तलवार? हॅलो इको दे रिटर्नची आवाज. हॅलो चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार. आवाज आवाज चमके शिवबाची तलवार काली 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 बाबा. हा कशी होती तलवार? पडली भवानी जेव्हा मेघाच्या बाहेरी रणात भिडली ना कधी ती माघारी. अशा वजनदार राष्ट्रातली आपण माणसं आहे.
शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. जातीपातीचं राजकारण छत्रपतींनी कधी केलं नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला नाही जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नकराच न तोता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा, पण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. या मातीचा अभिमान असणारे आपण माणसं आहेत. आता शिवजयंती आली जवळ, हळूहळू वातावरण सुरू झालं. राजे तुमची महाराष्ट्राला गरज आहे, तुझी तू काय फक्त बाटल्या मोकळ्या करायला आला, आई बाप हाणाय आला, डीजे वाल्याला घाबराय आला, तुझा अवतार फक्त धिंगाणा करण्यासाठीच आहे का? तुम्ही छत्रपतींचे मावळेत. म्हणून तरुण मुलांना विनंती, कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, विचार उच्च ठेवा, चांगल्याच्या संगतीत राहा, निर्व्यसनी जीवन जगा, आई वडिलाची सेवा करा, तर तुम्ही खऱ्या अर्थाने छत्रपतींचे मावळे म्हणून शोभताल. आणि एक वाक्य सांगतो, एक राहायला शिका. ज्या कुटुंबात एकी असतं त्या कुटुंबात गावात वजन असतं, आणि ज्या गावात एकी असतं त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. तुमच्या गावात एकीने एवढा सप्ताह, तर सध्या महाराष्ट्रात चर्चा सप्ताह करा, तर दर्जे बोरगावने केला तसा करा, एकीची ताकद आहे. हो, आणि हे तर मानापानाची, पदाची, प्रतिष्ठेची अपेक्षा न करता सर्वजण आपण एकत्र येतोय म्हणून हे वैभव आहे. धर्माच्या ठिकाणी एक व्हायला शिका. हीच माणसं पुढकान, तीच पुढकान, ह्यांचीच नावं घेतली आणि त्यांचीच नावं राहिली. हे तुझे जे वाद आहे, तुझे वैयक्तिक वाद आहे, हे तर संकट धर्मावर आले आणि तुझी अगरबत्ती कुठं लावतो र? संकटाची लेवल कुठं चालू आहे, आपल्या अपेक्षाची काय लेवल, तर ह्याचं जरा आत्मचिंतन करा. सगळ्यांनी एक व्हा. ज्या कुटुंबात की असते त्या कुटुंबाचा गावात सुद्धा दबदबा असतो. सुशिक्षित माणूस द्राक्ष गेला गेला, कशी द्राक्ष 50 रुपये किलो, किंमत कमी करा. म्हातारे म्हणले खालचे जे मोकळे आहेत 5 रुपये किलोने घेऊन जा. क्वालिटी तीच, मग किंमत का बदल? हा द्राक्षांचा घड आहे, ह्यांचा एकात एक जीव गुतलाय. किती आहे संकट आले तर एकमेकाला सोडित नाही एकटं, म्हणून हे 50 रुपये किलो. खालचे जे मोकळे आहेत ना, ह्यांनी भाऊबंदच हाणल्यात. जा फुकाट घेऊन, म्हणजे मोकळ्या द्राक्षाला पाट्यात किंमत आहे, मग मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल का? रेडा बोलना भिंत चालले, हा ज्ञानोबाऱ्यांचा मोठा चमत्कार नाही. ज्ञानोबाऱ्यांचा मोठा चमत्कार कोणता असेल तर मिळविली मांदी वैष्णवांची. सगळे वैष्णव एकत्र, हा मोठा चमत्कार आहे. त्याच्यामुळे एक राहायला शिका, कुटुंबात सुद्धा एकी ठेवा. आणि माझा ब्राह्मण काकाला सुद्धा नेहमी सांगणे, लग्न जमिताने मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची सुनची पत्रिका जुळती का हे आधी बघा. हा, ह्यांची कुंडली जुळली पाहिजे. पोराचं काही नसतं, वय कसलं असू द्या समजूनच घेतं, त्याचं लय हलवत. ते आईकडे गेले की आईसारखंच बोलतो, बायकोकडे गेले की बायको सारखंच बोलतो. आईला म्हणतो तुझंच खरं आहे, बायकोला म्हणतो तुझंच खरं आहे, दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बरं आहे. मरण का? आईला बोलावतो बायकोला रागन, बायकोला बोलावतो आईला रागन, मित्राला फोन करावतो ती प्यायला पैसे मागत जाते, म्हणजे चौकडूनच हँग झाले, त्याला काहीच सुधारा नाही. त्या मुलांना 3 वाक्य सांगतो, आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना, आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. शब्द थोडेत महत्वाचे. आईला देव माना, पत्नीचा सांभाळ करा, आणि आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम ठेवा, निर्मोह जीवन जगा. त्याचा पांडुरंगदास घरी राहतो, रात नाही काम करतो, कार अनाथाचा बंधू. अनाथ आपण सगळे अनाथच आहेत ना. ज्ञानाबाई माझी अनाथाची माहिती. देव आणि संत सोडून दुसरं कोण आहे आपल्याला? स्वामी चिन्मयानंद बाबांचं जीवन सुद्धा आपल्या सर्वांना त्याचं चरित्र ज्ञात आहे. त्यांच्या फोटोकोड पाहिल्यानंतर लक्षात येतं, आजान भाऊ. त्यांचे पाय बघा, गुडघे बघा, कानाच्या लेवलला आजान भाऊ म्हणायचं माहिती. आणि हात सुद्धा असे गुडघ्यापेक्षा खाली. एक अवतारी महात्मे त्यांचं तमिळनाडूमध्ये त्यांचा अवतार प्रगट झाला. आणि 3 वेळा त्यांनी भारत भ्रमण केले, जम्मू ते कन्याकुमारी. स्वामी विवेकानंदाने जसं भारत भ्रमण केलं, लोकांचे दुःख जाणण्याचं काम केलं, तसं स्वामीजींच्या जीवनामध्ये 3 वेळा संपूर्ण भारत देशाची प्रदक्षिणा घडली. असा अवलिया महात्मा. त्यांच्या दरबारात ही सेवा चालली. प्रेमानं, श्रद्धेनं आणि भावानं जर सेवा केली, स्वामी आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि तुकोबारा म्हणतात, या भावाची ताकद जगावर सत्ता चलन यात नवल नाही. या जगावर ज्या देवाची सत्ता, ते देव सुद्धा तुमच्या ताब्यातील अभंगाच्या शेवटच्या चरणात. भाव जर अंतकरणात असेल तर देव सुद्धा आपल्या सत्तेनं राबवता येतो. तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे, असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडलेला आहे.